बनवूया डाळ, मिक्स डाळ एकदम टेस्टी होते। मिक्स डाळ तुम्ही खाऊन बघा, पौष्टिक पण आहे, सगळ्यांच्या आहारात खूप छान आहे, थंडीची खूप छान लागते। त्याच्यामध्ये उडदाची डाळ थोडीशी जास्त घ्यायची आहे आपल्याला आणि बाकी सगळ्या मिक्स डाळ घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती छान होते। आणि थंडीची भाजी जर नसली काही तर आपल्याला ही बनवायला सोपी आणि झटपट आणि एकदम टेस्टी छान पौष्टिक आहार। आता आपण घेतली आहे डाळ, धुवून घेतली आहे मिक्स डाळ आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मुगाची, तुरीची, उडदाची काळी डाळ आणि मसूरची डाळ थोडं जास्त घ्यायची आहे। त्यामध्ये आपण उडदाची डाळ थोडीशी जास्त घेतली आहे। आता आपण ती कुकरमध्ये लावूया। खाली डाळ लावायची आहे आणि वरती आपण आपले तांदूळ लावायचे आहे। 1.5 वाटी तांदळाला 2 ग्लास पाणी टाकलं आहे आपण। तुम्ही डाळ तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। कुकर लावून दिला आहे। आता आपण कुकर फुल गॅसवरच करायचं आहे। त्याच्यासाठी आपण हे सगळं बारीक करून घ्या। कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, कोथिंबीर पेस्ट करून मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे मसाला। एकदम याच्याने टेस्ट एकदम भारी येते। उडदाची डाळ थोडी जास्त घ्यायची आहे, अर्धी वाटी। बाकी आपण एक मूठ घेतलं तरी चालेल। तुरीची, मुगाची आणि मसूरची या 3 डाळी आणि उडदाची, चण्याची डाळ पण आपण त्यामध्ये टाकली तरी चालेल। अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे। मसाले आपल्या घरातले जे असतात मसाले, तेल आणि मीठ चवीनुसार। आता आपल्या कुकरची शिट्टी झाली आहे 2। आपण एकीकडे आता कुकर थंड होऊस तर आपण आपला मसाला टाकूया। तेल पातेलं तापलं आहे, तापलं त्यामध्ये आपण तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता बनवलेला मसाला टाकून घेऊया। कच्चाच बारीक केला आहे कांदा, टोमॅटो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही डाळ बनवली खूप छान होते, खूप छान टेस्ट येते। कोणी कांदा टोमॅटो बारीक चिरून सुद्धा टाकतो, पण आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून टाकतो। आपलं कुकर झालं आहे। आता आपण भात पण झाला आहे, डाळ पण झाली आहे, बघू शकता तुम्ही। एकदम छान शिजली आहे। त्याचे आपण 2 किंवा 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे। रवीने त्याला असं थोडंसं हलवायचं आहे। त्यात थोडी डाळ दिसली पाहिजे, थोडी डाळ दिसली तर ते चवीला अजून छान लागतं। एकदम बारीक नाही करून घ्यायचं आहे, नॉर्मल असं थोडं बारीक करून घ्यायचं आहे। आता आपला मसाला चांगला परतून झाल्यानंतर आपण त्यात मिरची पावडर, आपले घरगुती जे मसाले असतात ना तेच टाकायचे, जास्त कोणते टाकायचे नाही। बघू शकता आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये खूप छान भाजी होते। मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे। तो मसाला छानपैकी तळून झाला ना, बघू शकता तर छान लागते भाजी आहे। बघू शकता अशा पद्धतीने मस्त तळून झाला पाहिजे। मग त्यामध्ये आपली उकडलेली डाळ टाकून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही किती छान दिसते भात आपली डाळ। अशी थोडी घट्ट ठेवायची आहे, खूप पातळ बनवायची नाही आहे। आपण ती भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबत पण खाऊ शकतो। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे। छान उकळून घ्यायची, 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायची मंद गॅसवर। मोठा गॅसवर नाही उकळवायची, बारीक गॅसवरच उकळायची आपण। बघू शकता अशाच पद्धतीने थंडीची डाळ ही खूप छान लागते आणि उडदाच्या डाळी पौष्टिक असते खायला। सगळ्यांनी करून बघा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।